नमस्कार मित्रांनो, मी स्वरा. माझ्या ड्रीमी स्वरा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा पुन्हा सर्वांचे स्वागत करते. उठा उठा स्वरा, गुड मॉर्निंग. स्वामी, आजचा दिवस मी तुमच्या चरणी अर्पण करते. माझ्या प्रत्येक पावलांना तुमचा आशीर्वाद असू दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. सकाळची सुरुवात सकारात्मक विचारांनी केली की दिवस आपोआप चांगला जातो. सकाळच्या पूजेची सुरुवात करते उंबरठा पूजनाने. हळदीचे लेपन करून उंबरठा पूजन झाल्यानंतर लागली देवपूजेला. मग काय, स्वामींचं आणि बाप्पांचं पूजा केल्यानंतर मन अगदी तृप्त होतं. स्वामी नामांचं 108 वेळा जपमाळ. सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू. उकलुनी मणीचे हितगुज सारे, बदकवना दाऊ. निशिदिन श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझशी न देऊ. हृदयी वससी परिणच दिससी, कैसे तुझ पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू. उकलुनी मणीचे हितगुज सारे, बदकवना दाऊ. उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी, तण तुझ लावाऊ. करी मज ऐसा निर्भय निश्चल, समसकला पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू. उकलुनी मणीचे हितगुज सारे, बदकवना दाऊ. अजान हतबल प्रमित मणीची, तळमळ कशी साहू. निरसुनी माया दावी अनुभव, रचिती नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू. स्वरा, हो स्वामी काय सांगतात? स्वामी सांगतात, विचारांवर लक्ष ठेवा, कारण विचार घडवतातही आणि विचार बिघडवतातही. त्यामुळे तुम्ही कसा कुठे विचार करता हे खूप महत्वाचं. विचार नेहमी चांगले करावे. श्री स्वामी समर्थ. देवपूजा झाल्यानंतर व्यायाम करणेही तितकेच महत्वाचे असते. त्याला मी टाइम बोलतात. 45 मिनिटं स्वतःसाठी दिवसाचे देणं खूप गरजेचं आहे. त्याच्याने शरीर सुदृढ राहतं, तसंच निरोगी राहतं, आजारी पडायला होत नाही. म्हणून व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. जास्त नाही, थोडे बेसिक स्टेप्स आहेत. म्हणजे जसं आपल्याला शाळेमध्ये कवायत शिकवतात, तसा तुम्ही त्या कवायतांचा बेसिक वापर करून तुम्ही व्यायाम करू शकता. आणि वेट लॉस साठी तुम्हाला हे खूप फायदेशीर होतं. असा होता आजचा दिवस. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.